शेतातल्या प्रत्येक कणात देवाचं रूप वाटतं. घामाच्या थेंबातून सोनं उगतं. हिरव्या पानात आशेचं गीत दडलेलं. इथंच खरं सुख आहे हे मन सांगतं. रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शेतातला एक अतिशय सुंदर, शांत आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव दाखवणार आहे. शेतात पाऊल टाकतात जाणवणारा मातीचा सुगंध, हिरव्यागार पिकांचा नजारा, वाऱ्यासोबत हलणारी झाडं आणि निसर्गाची शांतता, हे सगळं मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. शहराच्या धावपळीपासून दूर गावाकडचं साधंच पण समाधान देणारं आयुष्य कसं असतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणवेल. प्रत्येक झाड, प्रत्येक पीक आणि प्रत्येक वाऱ्याची झुळूक जणू काही आपल्याशी बोलत आहे असं वाटतं. आणि या सगळ्यात, या क्षणात आपण सगळ्या चिंता विसरून फक्त निसर्गात हरवून जातो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शेतातलं वातावरण कसं आहे ते दाखवलंय बघा, जिथे तुम्हाला खरी शांतता, आनंद आणि समाधान मिळेल. हिरव्या शेतात मन हरवून जातं, मातीच्या सुगंधात सुख सापडतं, निसर्गाच्या खुशीत शांतता मिळते. इथंच खरं आयुष्य खुलतं. जर तुम्हालाही निसर्ग आवडत असेल, गावाकडचं जीवन आवडत असेल आणि अशा शांत क्षणाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांच्या मनाला स्पर्श करून जाईल. आणि असं हे शेतातलं वातावरण अनुभवायला कुणाकुणाला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ फक्त माझ्या शेताचा नाही, माझ्या मनाचा, माझ्या आठवणींचा आणि देवाशी जोडलेल्या भावनेचा एक छोटासा प्रवास आहे बघा. अशा निसर्गातच खरं देवाचं अस्तित्व असतं. आणि माझं सगळं शेत बघून देखील असं वाटतं बघा की प्रत्येक कणात देवाचं अस्तित्व आहे. आपल्या मेहनतीत, आपल्या शेतात आणि या निसर्गातच खरा देव असतो. आणि हे मी आज पुन्हा एकदा जाणवलं. आणि ही आमची गोंडस डमरी, हिच्यातूनच दिसतंय बघा किती निरागसपणा आहे हिच्यामध्ये. मावळतीचा सूर्य असो किंवा उगवतीचा सूर्य, या सगळ्यात आपल्याला देवाचं अस्तित्व जाणवून दिसतंच. आणि शेतात तर वेगळंच वातावरण झालेलं असतं. हा सगळा निसर्ग, सूर्योदय, सूर्यास्त, हे सगळं देवानं दिलेलं आपल्याला वरदानच आहे बघा. आणि त्यात फुलून आलेलं हे माझं शेत एकदम परफेक्ट मॅच होत होतं निसर्गाशी. आणि माझ्या शेताच्या कडेला झाडे पण आहेत आणि त्या झाडांवर अशी छान पक्षी बसतात बघा. हिरवीगार झाडे आहेत आणि त्यात सूर्योदय होत होता, त्याच्यामुळे सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट देखील चालू होता. वाऱ्यासोबत हलणारी पिकं जणू काही आपल्याला सांगत आहेत, शांत राहा, विश्वास ठेवा, सगळं चांगलं होईल. असा अनुभव आपल्या स्वतःच्या शेतात गेल्यावर येतो बघा. कारण जे आपण कष्ट केलेलं असतं त्या कष्टाचं फळ आपल्याला आपल्या शेतात दिसत असतं. आणि त्यामुळंच त्या गोष्टींचा आपल्याला खूप मोठा अभिमान असतो. आणि प्रत्येक मेहनतीमागं आपल्या आईवडिलांचं कष्ट दडलेलं असतं आणि त्यामुळंच आपल्या शेताला देखील अशी भरभराट येते बघा. शहराच्या या गडबडीत आपण जे हरवून बसतो ती खरी शांती, तो निरागस आनंद या क्षणामध्ये अनुभवायला मिळतो बघा. असं खुललेलं शेत, छोटी छोटी पेरूची रोपं, असं छान सुंदर असं माझं शेत आहे बघा. आणि त्यात खरंच खूप मला माझ्या मनाला आनंद मिळत होता. प्रत्येक कणात, प्रत्येक पावलात देव असतो हे आपल्याला ह्या निसर्गरम्य वातावरणातून जाणून येतं बघा. आणि म्हणूनच मला माझ्या हा शेतातला अनुभव सांगताना माझ्या मनाला खूप शांती वाटत आहे. आणि माझ्या शेतातल्या प्रत्येक पिकामागं माझ्या पप्पांची खूप मेहनत आहे. ऊन असो किंवा पाऊस असो, माझ्या पप्पाला शेतात यावंच लागतं आणि त्याच मेहनतीचं हे फळ आहे बघा. विठ्ठल नाव घेताच शेत फुलून येतं, प्रत्येक पिकात त्यांचं रूप असतं.